प्रभू श्रीरामांनी उच्चारलेले हे एक वाक्य आणि समोर साक्षात आदिशक्तीचं रूप. ज्या ठिकाणी रामायण आणि इतिहासाचा संगम झाला तोच हा शिळघाट. इथला वारा आजही शिट्टी वाजून त्या पौराणिक घटनेची साक्ष देतो. पण या शीळ मागे लपलेला इतिहास काय आहे जाणून घेऊया आजच्या विशेष भागात. कथा आहे त्रेतायुगातील. माता सीतेच्या शोधात प्रभू श्रीराम या डोंगराळ भागात आले होते. त्यांची परीक्षा घेण्यासाठी आई तुळजाभवानी माता सीतेचे रूप घेऊन त्यांच्या समोर उभी राहिली. प्रभू रामांनी आपल्या मर्यादा पुरुषोत्तम रूपाने देवीला ओळखलं आणि त्यांना वंदन केलं. ज्या भूमीवर रामाच्या पावलांचा स्पर्श झाला आणि जिथे हा देवी संवाद घडला तोच हा भाग. भक्तांची श्रद्धा आहे की तेव्हापासून इथला निसर्ग प्रभू रामांच्या स्वागतासाठी आजही शीळ घालत असतो. इतिहास फक्त पौराणिक नाही तर लष्करी सुद्धा आहे. शिवकाळात या घाटाचं नाव शत्रूंच्या छातीत धडकी भरवायचं. इथल्या कड्याकापारीत लपलेले मावळे शत्रूंचे सैन्य येताना एका विशिष्ट पद्धतीने शीळ घालून एकमेकांना इशारा द्यायचे. ही शीळ म्हणजे स्वराज्याचे एक नैसर्गिक अलार्म सिस्टीम होतं. म्हणून या घाटाचं नाव पडलं शिळघाट. विज्ञान म्हणतं की डोंगराच्या विशिष्ट रचनेमुळे वारा इथं शिट्टीसारखा आवाज करतो. पण एकाच घाटात असा आवाज का येतो याचं उत्तर विज्ञानाकडे नसले तरी भक्तांच्या श्रद्धेकडे मात्र नक्कीच आहे. हा वारा म्हणजे आई भवानीची आपल्या लेकरांना दिलेली एक साथ आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आई तुळजाभवानी नक्की लिहा.